आपण बघतोय पुणे महानगरपालिकेमध्ये जर बघितलं तर भाजपचा दणदणीत विजय आहे. सर्वत्र भाजपची चर्चा आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर आमदार सुनील भाऊ कांबळे हे आता आपल्या सोबत आहेत. त्यांचा देखील या आनंदामध्ये मोठा वाटा आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. भाऊ, काय सांगाल? दणदणीत विजय झालाय. खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो महाराष्ट्राचा एकीकडे विकास करत असताना पुणे शहराचे जे व्हिजन त्यांनी मांडलं विकासाचं, या विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर आम्ही गेलो होतो आणि मतदारांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. पुणे शहराचा विकास करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीने जो नियोजनबद्ध कार्यक्रम केला कार्यकर्त्यांमध्ये आणि मेरा बूथ सबसे मजबूत हे घेऊन प्रत्येक बूथवर कार्यकर्ता काम करत होता. ते जे केलेलं नियोजन गेले एक महिनाभर ते कार्यकर्ते प्रत्येक बूथवर फिरत होते, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचत होते. एकही घर असं सोडलं नाही की बूथ प्रमुखांनी की त्या प्रत्येक बूथमधलं एकही घर सोडलं नाही. प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता पोहोचला आणि ते आज खरं तर मतदान रूपी हे आमचे सगळे जे आमच्याकडं 24 सीट होत्या त्यापैकी 15 प्रचंड बहुमताने निवडून आलेले. खरं तर एकीकडं लोक म्हणत होते की हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, काँग्रेसचं हे, परंतु ते मतदारांनी त्यांना नाकारलं आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीला दिलं, मतदान केलं. त्या मतदानाच्या ह्याच्यातून भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे. मी सांगण्यापेक्षा पार्टीने विकासाचा मुद्दा आणि पुणे शहराच्या विकासाकडं ज्या आपण विजन मांडलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी, तर त्या विकासाच्या याच्यावर पुढच्या 5 वर्षात पुणे शहराचा कायापालट कायम करण्याचं काम हे नगरसेवक करतील असा मला विश्वास आहे.